नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तिकडचे एक व्यापारी किंवा एक व्यावसायिक उद्योगपती जफर सरेशवाला यांच्याशी त्यांचं एक जोरदार आपण म्हणू शकतो की एक वैरभाव निर्माण झाला होता. अर्थात मोदींकडून नव्हे तर सरेशवाला हे सातत्याने मोदींवर जबरदस्त टीका करत असत आणि कुठेतरी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर खटला दाखल करण्याचा सुद्धा विचार त्यांनी केलेला होता. त्यांचा हा सगळा व्यवसाय जो आहे तो इंग्लंडमध्ये होता आणि त्यावेळेला हे वारंवार दिसत होतं की सरेशवाला हे मोदींवर जबरदस्त टीका करतायत, आक्रमक हल्ला करतायत त्यांच्यावर शाब्दिक, हे वारंवार दिसत असे. आणि त्याचं कारणही होतं 2002ची तिकडची दंगल जी आहे त्याच्यामुळे हे सगळं वातावरण जे आहे ते बिघडलेलं होतं आणि मोदीच याला कारणीभूत आहेत अशा पद्धतीचं चित्र उभारण्यात विरोधकांना विशेषतः काँग्रेसला यश आलेलं होतं आणि त्याच्यातून अशा पद्धतीचे शाब्दिक हल्ले जे आहेत ते त्यांच्यावर होत होते. पण नंतरच्या काळामध्ये बदल झाला. सरेशवाला जे आहेत ते अचानक नरेंद्र मोदींचे फॅन बनले आणि याचं कारण नरेंद्र मोदी हे सरेशवाला यांच्याशी बोलले, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यामधला हा संवाद जो आहे तो अशा पद्धतीने फळला किंवा त्याला यश आलं की सरेशवालांना मोदींवर विश्वास वाटू लागला. आता हे अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे, ते व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहे. सरेशवालांचे या संदर्भातले तुम्ही इंटरव्ह्यूसुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीने बदल झाला, नेमका ही जी भेट आहे मोदींची ती कशी झाली आणि कसा हा संवाद झाला हे त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. आता हा सगळ्यांच्या मनामध्ये विचार येतो की मोदींना सातत्याने मुस्लिम विरोधी आहेत, कट्टर हिंदुत्ववादी आहेत, त्यामुळे मुस्लिमांवर सातत्याने त्यांच्याकडून अन्याय होत असतो, मुस्लिमांना नेहमी ते पाण्यात पाहतात, अशा पद्धतीने एक वातावरण वारंवार विरोधकांकडून तयार केलं जातं. पण प्रत्यक्षामध्ये मग सरेशवाला त्यांच्या जवळ कसे आले, का त्यांना मोदींमध्ये काहीतरी चांगले स्वभाव जो आहे मोदींचा हा त्यांना का आवडू लागला, मोदी चांगले का वाटू लागले त्यांना, याविषयी जो प्रश्न तेव्हा होता तो अजूनही कायम आहे. याचं कारण आत्ताही आपण पाहतोय की अनेक खासदार जे आहेत ते वेगवेगळ्या दौऱ्यांवर सध्या गेलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान संघर्ष झाल्यानंतर पाकिस्तानला जो आपण दणका दिला त्यानंतर पाकिस्तान हा कसा दहशतवादाला एक प्रकारे समर्थन देतोय, दहशतवादाचा पुरस्कार करतोय, त्याला पोचतोय, हे सांगण्यासाठी हे सगळे खासदार परदेशात गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने MIMचे खासदार जे आहेत असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा तिकडे जाऊन विशेषतः ते मध्यपूर्वेतल्या देशांमध्ये गेलेले आहेत, सौदी अरेबिया वगैरे. तर त्या ठिकाणी आपण त्यांची भाषणं पाहिली, त्यांची मतं त्या ठिकाणी पाहिली तर आपल्या लक्षात येतं की असदुद्दीन ओवेसी हे जबरदस्त हल्लाबोल पाकिस्तानवर करतायत आणि भारताने कसं या दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी हे पाऊल उचललं आणि पाकिस्तानवर केलेलं हे जे आक्रमण आहे हे कसं योग्य आहे, कसं तिकडचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम भारताने केलं आणि ते कसं योग्य आहे, ते कसं न्याय्य आहे, हे असदुद्दीन ओवेसी सांगतायत. एक प्रकारे भारताची बाजू ते हिरिरीने मांडताना आपल्याला दिसतात आणि त्या संदर्भातली आपण भाषणं पाहतो तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटतं की हे कसं काय घडलं. असदुद्दीन ओवेसी यांच्यासारखा एक अत्यंत कट्टर मुस्लिम असा व्यक्ती आणि MIM सारखा असा पक्ष जो भाजपाच्या विरोधातच आहे आणि तो केवळ विरोधात नाही आहे, तर ज्या पद्धतीने असदुद्दीन ओवेसी वेगवेगळ्या प्रचारसभांमध्ये मोदींवर हल्लाबोल करतात, भाजपावर करतात, हिंदुत्ववाद्यांवर हल्लाबोल करतात, ते पाहिल्यानंतर हे एक प्रकारे मुस्लिमांचं वेगळं नेतृत्व आहे आणि मुस्लिमांना एक प्रकारे वेगळं करणार आहे ते भारतामधून अशा पद्धतीने वाटावं इतकं असदुद्दीन ओवेसींबद्दल वाटत होतं. अगदी त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की कधीतरी पुढे जाऊन मोदी जे आहेत ते सत्तेवरनं दूर होतील, काहीतरी योगी आदित्यनाथ दूर होतील, मग हिंदुत्ववाद्यांचं काय होईल किंवा हिंदू समाजाचं काय होईल, असा एक इशारा सुद्धा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. किंबहुना त्यांचे बंधू जे आहेत अकबरुद्दीन ओवेसी त्यांनी सुद्धा अनेक वेळेला अशा पद्धतीने अत्यंत टोकदार अशी भाषा जी आहे ती त्यांच्या भाषणांमध्ये वापरलेली आणि त्यामुळे कुठेतरी प्रश्न निर्माण होतो की ओवेसींमध्ये हा बदल कसा काय घडला. तिकडे जाऊन
ते भारताबद्दल चांगलं बोलत आहेत, म्हणजे भारताबद्दल चांगलं बोलायला हरकत नाही, ते इथेही बोलू शकतात, पण ते तिकडे बोलणं याचा अर्थ नरेंद्र मोदी यांचं समर्थन करणं किंवा सरकारचं समर्थन करणं, सरकारला एक प्रकारे पाठबळ देणं, हे ओवेसी कसं काय करतायत हा एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो. कसा काय बदल झाला? त्यांनी हे सगळं अर्थातच हे प्रतिनिधी मंडळ जी पाठवलेली आहेत ती मोदींच्या परवानगीनेच पाठवलेली आहेत. मोदींच्याच डोक्यातून ही कल्पना आलेली आहे की हे सगळ्या वेगवेगळ्या देशात जाऊन भारताची भूमिका मांडणं. मग त्याला ओवेसींसारख्या एका कट्टर विरोधकाने कसा काय होकार भरलेला आहे हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे. आता सलमान खुर्शीद हे तर काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान असे नेते आपण म्हणतो, आणि त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जाऊन बोलणं हे सुद्धा कोणाला कदाचित पसंत पडणार नाही काँग्रेसमधल्या नेत्यांना, आत्ता जे काँग्रेसमध्ये आहेत त्यांना, की सलमान खुर्शीद इतके वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत, अनेक मंत्रिपदं उपभोगलेली आहेत, विशेषतः परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम बजावलेलं आहे. अशी व्यक्ती ही सुद्धा तिकडे परदेशात जाते आणि तिकडे गेल्यावर हे सलमान खुर्शीद काय म्हणतात तर 370 कलम हटवलं, हे किती चांगलं झालं. त्यामुळे काश्मीरमध्ये एक सकारात्मकता आली, काश्मीरचं वातावरण बदलून गेलं, काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या, जवळपास 65% जनमत जे आहे ते निवडणुकीसाठी उतरलं, मतदानासाठी उतरलं. हे जेव्हा सलमान खुर्शीद यांच्या तोंडून ऐकायला मिळतं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की हे कसं काय झालं. एका बाजूला शशी थरूर जे आहेत ते जबरदस्त भाषणं करतायत आणि भारताची भूमिका मांडतायत, म्हणजे दोन्ही काँग्रेस नेते जे आहेत त्यांची भाषणं गाजतायत, त्यांची चर्चा होते, पण त्यातलं सलमान खुर्शीद यांचं नाव विशेषत्वाने घ्यावं लागेल की ते एक मुस्लिम नेते आहेत. त्यांच्या मध्यंतरी पुतणीने एक भाष्यसुद्धा केलं होतं, भाषण केलं होतं, त्यावेळेला सुद्धा प्रचंड टीका झाली होती. पण असे सलमान खुर्शीद तिकडे जाऊन 370 कलम कसं योग्य आहे हटवणं हे सांगतायत, ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे का? मी असदुद्दीन ओवेसी जे अत्यंत कट्टर विरोधक आहेत, सलमान खुर्शीद तर विरोधी पक्षातलेच नेते आहेत, राहुल गांधींचे अत्यंत जवळचे निकटचे असे मानले जाणारे, ते जाऊन 370 कलम हटवण्याच्या भूमिकेचं समर्थन करतायत. अशाच पद्धतीने पनामाला जेव्हा हे सगळं एक पथक गेलेलं असताना शशी थरूर सुद्धा आहेत त्या पथकामध्ये, त्यावेळेला एक झारखंड मुक्ती मोर्चाचे मुस्लिम खासदार सरफराज अहमद ते तिकडच्या मंदिरामध्ये जातात, तिकडच्या एका कल्चर सेंटरला तिथे भेट दिली जाते, तेव्हा ते मंदिरामध्ये जातात आणि तेव्हा त्यांना विचारलं जातं की अरे तुम्ही मंदिरात कसे का आलात तुम्ही मुस्लिम असताना. तेव्हा ते म्हणतात की तिकडे आम्हाला बोलावलं त्यांनी तर आम्ही नकार कशासाठी द्यायचा, बोलावणाऱ्यांना जर काय वाईट वाटत नसेल तर आम्हाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा हे जे बदल आपल्याला दिसत आहेत हे काय साधे सोपे बदल नाहीत, हे कशामुळे बदल घडलेले आहेत. मी आत्तापर्यंत नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर 2014 पासून हे सरकार कसं मुस्लिम विरोधी आहे, मुस्लिमांचा सगळा अपमान करणार आहे, मुस्लिमांवर वारंवार कारवाई करणार आहे, अन्याय करणार आहे, मुस्लिमांचं कसा मुस्लिमांचं एकंदरीतच हाल अपेष्टांमध्ये वाढ झाली हेच वारंवार सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात आपण बघितलं या 10 वर्षामध्ये ज्या ज्या योजना मोदी सरकारने सुरू केल्या या योजनांचा बहुतेक लाभ जो आहे या सगळ्या मुस्लिमांनाच मिळाला. आणि हे काही मी सांगतोय कुठेतरी या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून असं नव्हे, अनेक व्हिडिओ अशा मुस्लिम सर्वसामान्य माणसांचे पाहायला मिळतात ज्यांना विचारलं की तुम्ही उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला आहे का, तुम्ही आयुष्मान योजनेचा या लाभ घेतलेला आहे का, तर सगळेजण त्याला होकार भरतात की सगळ्यांना त्याचे लाभ मिळत आहेत. तर अर्थात त्याचा मतदानावर किती परिणाम होतोय माहिती नाही, पण मोदींनी कधीही त्यांचं लांगुल चालन त्यासाठी केलं नाही की तुम्हा हे मुस्लिमांसाठी अमुक योजना आहे की जेणेकरून त्यांची मतं मिळावीत. आत्तासुद्धा असदुद्दीन ओवेसी असतील किंवा सलमान खुर्शीद असतील यांच्याशी काय रोज मोदींनी भेटीगाठी केल्या नाहीत की यांनी आपल्या बाजूने बोलावं, आपली तरफदारी करावी, आपली तारीफ करावी, प्रशंसा करावी, असं कोणतंही वर्तन मोदींकडून झालेलं नाही. मोदींनी यासाठी कोणत्याही प्रकारचा लांगुल चालनाचा मार्ग स्वीकारलेला नाही की जेणेकरून मुस्लिमांनी आपल्यासोबत यावं. पण असं असताना सुद्धा हा सगळा एक मोठा बदल आपल्याला झालेला दिसून येतो. ओमर अब्दुल्लांसारखे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जे आता तिकडे मुख्यमंत्री आहेत, जेव्हा ते मुख्यमंत्री बनले आणि मोदी तिकडच्या एका उपक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी गेले तेव्हाही त्यांनी मोदींचं खूप कौतुक केलं
आणि स्वाभाविकच आहे की योजना तिकडे येते, त्याच्यामुळे तिकडे रोजगार उपलब्ध होणार आहे, तिकडची प्रगती विकास होणार आहे, हे उमर अब्दुल्लांना चांगलं कळतं. आणि त्यामुळे मोदींची विनाकारण विरोध करून त्यांना एक प्रकारे आपला विरोधक मानून आपण जर अशाच पद्धतीने वर्तन करत राहिलो तर त्याचा काहीच फायदा नाही, हे उमर अब्दुल्लांना चांगलं कळतं. त्यापेक्षा मोदींच्या सोबत राहिलं, त्यांच्यासोबत ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ आपल्या जनतेला मिळावा यासाठी प्रयत्न केले तर त्यात काय हरकत आहे हे त्यांनी ओळखलं. त्यामुळे ह्या सगळा बदल आपल्याला झालेला दिसून येतो. जेव्हा असदुद्दीन ओवेसी त्या ठिकाणी बोलतात, भाषण करतात, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पाकिस्तान आज आपल्यावर आरोप करतो भारतावर की सगळ्यात जास्त मुस्लिम आमच्या इकडे आहेत किंवा आम्ही मुस्लिम राष्ट्र आहोत, भारत काय आहे. तेव्हा असदुद्दीन ओवेसी त्याला उत्तर देतात की भारतामधले 24 कोटी मुस्लिम जे आहेत त्यांना अभिमान वाटतो की आम्ही भारतामध्ये राहतो, त्यांना अभिमान वाटतो की आम्हाला पाकिस्तानपेक्षाही अधिक आमच्यामध्ये इस्लामिक स्कॉलर आहेत, त्यांना अभिमान वाटतोय भारतातल्या मुस्लिमांना की आम्हाला अरेबिक भाषा अधिक चांगल्या पद्धतीने बोलता येते पाकिस्तानमधल्या मुस्लिमांपेक्षा. हा जो काही बदल झालेला दिसून येतो हा सर्वसाधारण बदल नाही, हा अचानक घडलेला बदल नाही, किंबहुना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचं लांगुलचालन मोदींनी केलेलं नाही, कोणत्याही प्रकारची योजना मुस्लिमांसाठी सुरू केलेली नाही. त्यातून मुस्लिमांना कुठेतरी वाटेल की मोदी आपलं काहीतरी लांगुलचालन करतायत, आपल्याला खुश करतायत. तशा भूमिकेत मोदी न जाता सुद्धा हे सगळे बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मनामध्ये प्रश्न येतो की जसं सरेशवाला हे अचानक कसे बदलले, काय नेमका संवाद झाला, तसाच अजूनही हा प्रश्न आहे की मोदींनी कसं काय जमवलंय. तुम्हाला सुद्धा मनात प्रश्न आला असेल, त्याचं तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही आमच्या या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनलसुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.